श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ. तर मागे मी 2-3 व्हिडिओ टाकले होते गुरुपौर्णिमेच्या सेवेचे, पण माझं चॅनल नवीन असल्यामुळे मला हवा तेवढा प्रतिसाद भेटला नाही. तर पण मी आज परत एक तुमच्यासाठी सेवा घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला जर तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा गाडा असेल, जे काही, तर तुम्हाला जर व्यवसायात प्रगती करायची असेल, आवक वाढवायची असेल, ग्राहक वाढवायचे असतील, तर तुम्हाला मी आज एक सेवा सांगणार आहे. तर ती सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. पण आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर त्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे आणि ती सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. त्याचे नियम पाळले गेले पाहिजे. तर तुम्ही जर हे सगळं केलं आणि मनात एक तुमच्या सकारात्मकता असायला हवी की तुम्ही जे करणार आहात त्याबद्दल तुम्हाला खरंच अनुभव येणार आहे. तर तुम्ही जर हा विचार केला तर नक्की ती गोष्ट जर 90% होणार असेल तर तुमच्या मनातलं जी सकारात्मकता असते त्याने ती 100% होत असते. तर तुम्हाला करायचं असं आहे की आपण जी सेवा करणार आहोत ती 40 दिवसाची सेवा असणार आहे. तर 40 दिवसाची सेवा तर कशी करायची? तर ती जी सेवा आहे ती आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर 40 दिवसांची सेवा असणार आहे, संकल्पयुक्त सेवा करायची. तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला सेवा सुरू करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन केंद्रात मठात जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवून त्यांना प्रार्थना करायची आहे की मी या कारणासाठी मी ही सेवा करणार आहे, तर कृपया माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या. एवढी प्रार्थना केली की तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा त्या दिवशी म्हणा संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करतात हे भरपूर महिलांना माहिती आहे, पण ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. उजव्या हातात पाणी घ्यायचं, कुंकू, हळद, अक्षदा, फूल घ्यायचं, त्याच्यानंतर तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि आता मी तुम्हाला सांगते की मी ज्योती काश्यप गोत्राची. तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत असेल तर ठीक, नसेल माहिती तर काश्यप गोत्र म्हणायचं. मी ज्योती काश्यप गोत्राची स्वामींची एक सेवेकरी असून मी या कारणासाठी ही सेवा करणार आहे. जसे की मी माझा व्यवसाय आहे आणि मी या व्यवसायामध्ये माझी आवक वाढावी, माझे ग्राहक वाढावे यासाठी मी ही सेवा करत आहे. तर तुम्ही माझ्याकडून ही पूर्ण करून घ्या आणि अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. तर ही सेवा जी मी करणार आहे ही यथाकालीन मी सेवा करणार आहे. यथाकालीन म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. समजा आज जर तुम्ही सेवा केली, आज सकाळी केली तर उद्या दुपार जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण संकल्पयुक्तीची सेवा आहे ती जर तुम्ही वेळेवर केली तर ते अतिशय उत्तम असतं. पण आता आपण सांसारिक माणसं असल्यामुळे आपल्याकडून एकदम वेळेचं जे वेळ पाळणं आपल्याकडून एवढं होत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही संकल्प करणार त्यावेळेस यथाकालीन हा शब्द वापरायचा की मी यथाकालीन ही सेवा करणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्याकडून दुपार जरी झाली, संध्याकाळ जरी झाली या सेवेला तरी काही प्रॉब्लेम नसतो. तर असा संकल्प करायचा, त्या दिवसापासून सेवा सुरुवात करायची. तर आता सेवेमध्ये करायचं काय? तर तुम्हाला सगळ्यात आधी 11 वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. 11 वेळेस श्रीसूक्तम, 11 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला आता कळलं असेल की 11 वेळेस श्री सूक्तम, 11 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे 108 वेळेस. त्याच्यानंतर 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ. एवढी सेवा तुम्हाला रोज करायची आहे 40 दिवस. मध्ये मासिक धर्म आला तेवढे दिवस स्किप करायचे, पुन्हा सेवा सुरुवात करू शकतात. याला नियम काय आहेत? तर याला नियम आहेत परान्न वर्ज्य आणि मांसाहार वर्ज्य. जोपर्यंत तुमची सेवा सुरू आहे तोपर्यंत मांसाहार करू नका. घरात जर करून द्यायची वेळ आलीच तर तुम्ही करून देऊ शकतात, पण तुम्हाला खायला चालणार नाही. 40 दिवस मांसाहार करायचा नाही आणि दुसऱ्यांच्या घरचं खायचं प्यायचं नाही. दुसऱ्यांच्या घरचं खायचं जर एखाद्या वेळेस चुकून जर काही योगच आला तर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा, नमस्कार करायचा, नमस्कार करून गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर ते तुम्ही अन्न खाऊ शकता एखाद्या वेळेस. पण परान्न आणि मांसाहार वर्ज्य हा करायचाच आहे. तर ही 40 दिवसाची सेवा आहे, नक्की करून बघा. मला अनुभव आलेला आहे, मी स्वतः ही सेवा केलेली आहे.
तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा, तुम्हालाही नक्की अनुभव येईल. फक्त जे काही करणार ते मनापासून करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.